आपल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील वीर सैनिक सचिन यादवराव वनंचे हे 4 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले। या वीर जवानास देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल सेवारत सैनिक सचिन वनजे हे 6 महार रेजिमेंट मध्ये 2017 साली सेवारत झाले आणि सध्या ते जम्मू आणि काश्मीर मध्ये तंगधार येथे कार्यरत होते। शहीद जवान हे देगलूर तालुक्यातील तमरूर येथील रहिवासी। त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये आई आहेत, वडील आहेत, 2 भाऊ आहेत, पत्नी आहे आणि अवघी 8 महिन्याची त्यांची मुलगी आहे। ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर लॉन्च झालं त्याच्या आदल्या दिवशी 6 मे 2025 रोजी त्यांना पोस्टवर दारुगोळा पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती। त्या दरम्यान कच्च्या रस्त्यावरील एका तीव्र वळवंटावर त्यांच्या गाडीच्या चाकाखालीची जमीन पाऊस पडलेला असल्यामुळे कमजोर झालेली होती। चाक स्लिप झालं कारण आदल्या दिवशी त्या भागामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडलेला होता। रस्ता कच्चा होता, पूर्णपणे चिखलमय झालेला होता आणि रस्त्यावरून त्यांची गाडी घोर दरीमध्ये कोसळली आणि त्या कारणामुळे आपला हा जवान त्या ठिकाणी जागीच त्याला मृत्यू आला। अशा पद्धतीनं हे घडलेलं आहे। सगळ्या जवानांच्या पाठीशी आपण मजबूतीने उभं राहतो। त्यांचा अंत्यविधी 9 तारखेला करण्यात आला। त्यांच्या युनिटने 6 महार रेजिमेंटने त्यांचा बॅटल मध्ये जाहीर करून कॅज्युलिटी करून त्यांचा प्रस्ताव आता वर पाठवलेला आहे। आर्मी हेडक्वार्टर वरून तो प्रस्ताव मंजूर होईल। मी आपल्याला सांगतो की शासनाच्या तर्फे आर्थिक मदत म्हणून मला माहिती आहे की किती पैसे गेले तरी देखील गेलेली व्यक्ती परत येत नाही, परंतु आपल्या महाराष्ट्राचा जवान जर तिथं देशाच्या करता शहीद झाला तर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक रकमी त्यांच्या कुटुंब पुढं त्याचं व्यवस्थित चालावं म्हणून 1 कोटी रुपये देण्यात येतात। ते पैसे निश्चितपणे राज्य सरकारकडून देण्यात येतील। मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्याशी बोललेलो, आता पण कार्यक्रम झाल्यावर मी त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार आहे। रमाई घरकुल योजनेमध्ये देखील त्यांच्या परिवाराला घरकुल देण्याच्या बद्दलच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। शहीद जवानच्या विधवा यांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नोकरीबाबत पाठपुरावा करण्यात येतो आणि त्या पद्धतीने देखील शहीद जवानाच्या पत्नीला फॅमिली पेन्शनची प्रक्रिया त्यांच्या युनिट मार्फत 15 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे। कारण देशाच्या संरक्षणाच्या करता ज्यावेळेस तुमचा माझा जवान आपलं इथं सुरक्षित राहण्याच्या करता तिथं लढत असतो त्यावेळेस त्याच्यावर कोणतंही संकट आलं तर उभा भारत देश त्याच्या पाठीशी उभा राहतो। हे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि याही वेळेस आपण ते दाखवणार आहोत। ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJ TV न्यूज लाइव।